पोटामध्ये सांभाळून भार वाहून नेत असते. आपल्या लेकराचं सर्व काही ती आई सहन करत असते. त्याचप्रमाणे आपली धरती माता सुद्धा आपलं सर्व काही सहन करते. म्हणून या मातेला सुद्धा धरती माता म्हटलेलं आहे. आपल्या देशाला सुद्धा भारत माता म्हटलेलं आहे. पाकिस्तान माता म्हणतात का, चीन माता म्हणतात का, पण भारताला माता म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे आपली भारत माता, आपली धरती माता आपलं सर्व काही वाहून नेते, आपली आई सुद्धा 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून आपला भार वाहून नेते, त्याचप्रमाणे तुकोबाराय सांगतात की संत सुद्धा आपला भार वाहून नेतात. म्हणून माझे जे काही ओझे आहे ते मी संतांवरी लादून देतो. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
नातरी पालक बाबडा बोली का वाकुडा विसोबा पावले ते चोज करुणी माऊली रे जे जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी अर्पण करते. भगवान दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवरे हरिभक्तपरायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्याही चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे आज ज्यांचे वर्षश्राद्ध आहे अशा असणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी अनुसया उत्तमराव मते या आजींच्याही चरणी झालेली सेवा श्रद्धांजलीच्या रूपाने अर्पण करते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. मोहन तुकाराम मते दीर, 3 मुलं आहे. भाऊसाहेब उत्तमराव मते, विनायक उत्तमराव मते, शरद उत्तमराव मते, पुतणे आहे, पुतणी आहे, नाती आहे, नातू आहे, सुना आहे. भरपूर मोठा परिवार आहे आणि या परिवाराने सुद्धा आजींना फार सांभाळलेलं आहे. या आजींवरती या परिवाराचं फार प्रेम होतं. आजींनी सुद्धा या परिवाराला खूप सुसंस्कार दिलेले आहे. म्हणून तर या परिवाराने एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथसंगत करणारे सर्वच कलाकार मंडळी, महाराष्ट्राच्या सर्वच वाघिणी यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर यांना एकेकीला 20-20 हजार रुपये द्यावे एवढ्या मोठ्या या अधिकारी आहेत. नाही तुम्ही नका देऊ बरं का, पण मी सांगते आणि दिले तरी काय म्हणणार नाही आम्ही. फार मोठ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या महाराष्ट्राचे हिरेच या परिवाराने या ठिकाणी गोळा केलेले आहे. सर्वांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे आप्पा असतील लासलगावचे, ज्यांनी मला मुलगीच मानलेला आहे, असे आमचे आप्पा तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यक्रम असला की आप्पा आवर्जून त्या ठिकाणी येतात म्हणजे येतातच. त्यांच्याही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे खांदवे काका असतील, काकांमुळेच तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. आमचे खांदवे काका असतील, काकू असतील, त्यांनीसुद्धा मला मुलगीच मानलेलं आहे. आमच्या वहिनी असतील, अंकुदादा असतील, निलेशदादा असतील, त्याचप्रमाणे आमचे मामा असतील, भाऊसार काकी असतील, आमच्या मानसी दिदी, सर्व लासलगावकर कंपनी, गीते काका, सर्व जण या ठिकाणी उपस्थित झाले. आणि या आजींच्या नात म्हणजे खांदवे परिवारातील सूनबाई आहेत आमच्या वहिनी, त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्या परिवाराचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्वच भाविक भक्त, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, बाहेर उभे असलेले, भरपूर ऊन आहे तरीसुद्धा बाहेर काही जण उभे आहे, इकडेही उभे आहे, उभे राहून बऱ्याच जणांनी श्रवण केलं, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. 2 तासापासून सर्वजण उभे आहे. सर्वांचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा शूटिंगवाले आमचे बागल काका, त्याचप्रमाणे दोन्ही चोपदार मावशी आणि या सर्वांना आनंद ज्यांच्यामुळे आला ते आमची साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशी सिस्टीम आहे. सर्वांचे मनापासून आभार मानते. दोन्ही कॅमेरामन, दोघांचे मनापासून आभार मानते. 3 आहे ना, आणखी एक ताई पण होत्या, कुठे गेल्या त्या? आई हा, तिघांचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. आणि या ठिकाणी सेवेला बरेच जण कीर्तन संपल्यानंतर नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते, ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तुका म्हणे फारन थोडा तरी, हा घ्या लिहून. 73 50 94 87 17. परत एकदा सांगते, 73 50 94 87 17. पुन्हा एकदा